हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 30 डिसेंबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वासू, अयन उत्तर, ऋतू शिशिर, मास पौष, पक्ष शुक्ल. तिथे मित्रांनो आजची दशमी तिथी आहे. सकाळी 7:52 एकादशी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो भरणी नक्षत्र आहे. उत्तर रात्री 3:58 कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सिद्ध योग आहे. मध्यरात्री 1:02 साध्य योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. सकाळी 7:52 वणीज करण्याला सुरुवात होईल. सायंकाळी 6:30 विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि उद्या 5:01 बव करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. मित्रांनो, सूर्य धनु राशीत असेल, चंद्र मेष राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. जर या साडेसातीचा त्रास होत असेल या राशींच्या जातकांना, तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीसह जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि शनीची स्थिती समजावून घ्यावी. शुभ कशी आहेत? अशुभ शनी असेल तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता राहणार आहे. तेव्हा आपल्याला धार्मिक सेवा शनिदेवतेची करावी लागणार आहे. शुभ स्थितीत असेल तर काही करण्याची गरज नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 7:12 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:10 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. गोचर ग्रहांमध्ये मंगळ ग्रह अस्तंगत 10 नोव्हेंबर पासून झालेला आहे. शुक्र ग्रह 14 डिसेंबर पासून अस्तंगत झालेला आहे. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह वक्री झालेला आहे 11 नोव्हेंबर पासून. तर हे तीनही ग्रह आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्याला काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, ओम शिव शिव शंभोरात्म्या प्रवर्तमान सत्य ब्रह्म द्वितीय परात्मे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादी जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यापारिक चांद्रवाणी शालिवान शके 1947 प्रभावादी 6 संवत्सरांमध्ये विश्वासू नाम संवत्सर उत्तरायणी शिशिर ऋतू पौष मासे शुक्ल पक्षी भौम वासरे भरणी नक्षत्रे सिद्ध योगे गरज करणे दशमी शब्दितो वीर गोत्रात उत्पन्न वेकडा मोह पात्र दुरितक्षद्वाराशी पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तारणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7:52 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले जानेवारी दिनांक 1, 2, 8, 10, 11 आणि 12. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले जानेवारी दिनांक 2 आणि 5. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय जानेवारी दिनांक 1, 5 आणि 12. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय जानेवारी दिनांक 2, 5, 11 आणि 12. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय जानेवारी दिनांक 1, 5, 8, 10 आणि 11. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी 4 फेब्रुवारी, विवाह करण्यासाठी 3 फेब्रुवारी, वास्तुशांती करण्यासाठी 6 फेब्रुवारी,
भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी 4 फेब्रुवारी, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 6 फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही मित्रांनो. या मधल्या काळामध्ये शुक्र हा कारक ग्रह या विधींचा अस्तंगत झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठा स्वपंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्याने त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये पुत्रदा स्मार्त एकादशी आहे मित्रांनो. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता मित्रांनो. यामध्ये महत्वाचे म्हणजे उपवास करणे, मंत्रजप करणे, देवमूर्तीवर अभिषेक करणे किंवा मंदिरात हा सोहळा आपण अटेंड करणे, काही दान धर्म करणे इत्यादी गोष्टी आहेत मित्रांनो. एकादशी श्राद्ध कर्म आहे. त्या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्येच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो सायंकाळी 6:30 पासून ते उद्या पहाटे 5:01 भद्रा योग असणार आहे. हा राहूच्या अंडर येत असल्यामुळे अशुभ योग आहे भद्रा योग. तर यामध्ये आपण विशेष किंवा महत्वाची कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश मिळण्याची शक्यता राहील. जो जी कामे आपण रेग्युलर करत आहात तीच आपल्याला करायची या काळामध्ये. यानंतर घबाड योगाला सुरुवात होईल मित्रांनो. उद्या पहाटे 5:01 हा शुभ योग आहे अत्यंत. त्यामुळे आपण याची प्रचिती घ्यावी. आपल्या कामाचा मोबदला आपल्याला दुप्पट तिप्पट मिळू शकतो मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर सकाळी 7:52 हजर आहे, त्याआधी नाही मित्रांनो. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर या वेळेनंतर सुरू करा, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा मिळेल मित्रांनो. आणि पुढे जाऊन जर बंद पडेल असा केलेला संकल्प आपण अग्नीसाठी तर त्याचा दोषही आपल्याला लागू शकतो मित्रांनो. राहुकाल मित्रांनो दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना हमखास बिघडवतो मित्रांनो. त्यामुळे आपण कृपा करून 1.5 तासाच्या या काळामध्ये महत्वाची किंवा विशेष कामे करू नका. रेग्युलर आहे तीच कामे करा, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.